माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य काय हो? रेडा बोलवला हे माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य असं म्हणाल का? अहो, ही माऊली ज्ञानोबरायांकरता क्षुल्लक बाब आहे रेडा बोलवणं. माऊली ज्ञानोबरायांनी केवळ मनात विचार केला असताना तो एक नाही, जगातले सगळे रेडे वेद बोलायला लागले असते महाराज. एवढी ताकद माऊली ज्ञानोबरायांकडे होती. अजून मग भिंत चालवली म्हणून ज्ञानोबराय समर्थ आहे का? अहो, काय भिंतीचं घेऊन बसला तू? या जगतातल्या कितीतरी भिंती माऊली ज्ञानोबरायांनी एका अंतकरणातल्या भावनेनं चालवल्या असत्या. माऊली ज्ञानोबरायांनी वेळ लागला नसता या गोष्टी करता. मग सामर्थ्य म्हणायचं कशाला माऊली ज्ञानोबरायांचं? त्या 16 वर्षाच्या मुलाला सुद्धा तुम्ही विचारा की तुला तुझी भाषा नीट बोलता येते का रे? तर आपल्याला उत्तर भेटेल, आपली मातृभाषा सुद्धा अजून 16 वर्षाच्या पोराला नीट धड बोलता येत नाही. 16व्या वर्षी आपल्याला आपली एक मातृभाषा नीट बोलता येत नाही. पण ऐका ना, माऊली ज्ञानोबरायांनी त्याच 16व्या वर्षी एक भाषा नाही 56 भाषेचा केला असे गौरव भवानवी नाव उभारिली. माऊली ज्ञानोबरायांनी एका ग्रंथामध्ये 56 प्रकारच्या भाषा लिहिल्या. 56 प्रकारच्या. कुणी ते विचारलं माऊली ज्ञानोबरायांना, का हो 16व्या वर्षामध्ये ज्या वयामध्ये बालकाला आपली स्वतःची मातृभाषा धड बोलता येत नाही, त्या वयामध्ये ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथामध्ये 56 भाषा लिहिल्या, कसं शक्य झालं? माऊली ज्ञानोबरायांनी याचं उत्तर फार गोड दिलं. ऐका. माझिया सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातली प्रभो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मी काय केलं नाही आयुष्यभर. मग काय केलं? माऊली ज्ञानोबराय म्हणतात, माझिया सत्यवादाचे तप, मी फक्त खरं बोललो, बाकी काही केलं नाही. हेच सामर्थ्य माऊली ज्ञानोबरायांचं, याच्या व्यतिरिक्त काही नाही. मग माऊली ज्ञानोबरायांना विचारलं, किती दिवस खरं बोलले, किती वर्ष खरं बोलले? माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलं, वर्ष नाही वो, वाचे केले बहुत कल्प. बहुत कल्प. कल्प कळतो का तुम्हाला? आता ऐका, कल्पाची गणना करत असता काय, हे जे 4 युग माहिती ना तुम्हाला, कृत, त्रेता, द्वापार आणि कली, हे 4 युग मिळून यांची जर आपण वर्ष संख्या मोजली तर 43,20,000 येते. 43,20,000 याला गुणिले 1,000 करा, किती आले? महाराज तुमचे आकडे ऐकून आम्हाला आकडे आले, आकडे काही कळले नाही. तर 4,32,00,00,000 एवढी संख्या येते. एवढे वर्ष झाल्यानंतर एक कल्प होतो. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, असे बहुत कल्पापासून खरं बोलत आलो ना, म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झाला. हे माऊली ज्ञानोबरायांचं सामर्थ्य आहे. विठ्ठल